ಇದು ಪಬ್ಲಿಕ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ನ ಮೆಗಾ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್. ಏನಪ್ಪ ಇದು ಅಂತ ನೀವು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಿರ್ಬೋದು. ಇವರ ಕತೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ನೀವು ದಂಗಾಗಿ ಹೋಗ್ಬಿಡ್ತೀರಾ. ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದ ಜನರಿಗೆ ಮಾತ್ರ ಇವ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನೂ ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲ. ಆ ವಿಶೇಷ ವ್ಯಕ್ತಿ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್ ಆಗಿ ಪಬ್ಲಿಕ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಜೊತೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇವರ ವಿಚಾರ ಕೇಳಿದ್ರೆ ನೀವು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಡಗಿ ಹೋಗ್ತೀರಾ. ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಇಡೀ ಭಾರತವನ್ನೇ ಅಲ್ಲಾಡಿಸ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು ಇವರು. ಬನ್ನಿ ಅವ್ರನ್ನೇ ಕೇಳೋಣ, ಅವರ ಲೈಫ್ ಸ್ಟೋರಿ ಏನಿತ್ತು ಮತ್ತು ಯಾಕೆ ಈ ಕತೆ ಇವಾಗ ಹುಟ್ಕೊಂಡು ಬಂದಿದೆ, ಮತ್ತು ಇವರು ಇವತ್ತು ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಪಬ್ಲಿಕ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಜೊತೆ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್ ಆಗಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವರೇ ರಾಣಾ ಸಿಂಗ್ ಅವರು. ಸರ್, वेलकम टू बेंगलुरु सर. जी नमस्कार सर. आपका लाइफ जर्नी आप कैसे एक्सप्लेन करने के लिए रेडी है सर? जी देखिए, कन्नड़ में तो हो सकता है कि 90% लोगों ने कभी मेरा नाम भी नहीं सुना हो, बट नॉर्थ इंडिया में जैसा कि जो बॉलीवुड है उसमें शेर सिंह राणा के नाम से एक बायोपिक भी आ रही है जो नेक्स्ट ईयर आएगी, और जो विद्युत जामवाल हैं उसमें एज ए शेर सिंह राणा लीड रोल करने जा रहे हैं. बुक भी लिखी गई है. अब वो क्यों लिखी है, क्यों बायोपिक बन रही है, ये क्वेश्चन आता है. तो मेरा जो जन्म है वो रुड़की, जो हरिद्वार अगर आपने सुना हो एक पवित्र स्थान है, तो रुड़की में मेरा जन्म हुआ एक ज़मींदार फैमिली में. वहीं पर शुरुआती मेरी एजुकेशन हुई, ग्रेजुएशन हुई देहरादून से, और फिर एक केस में मेरा नाम आया, फूलन देवी केस में, जिसके कारण मुझे तिहाड़ जेल में भेजा गया दिल्ली में. तिहाड़ जेल जो कि एशिया की सबसे सिक्योरिटी वाली जेल मानी जाती है, वहाँ जेल में रहने के दौरान तिहाड़ में मुझे मालूम पड़ा कि जो हमारे लास्ट हिंदू एम्परर हैं, जो कि दिल्ली के सम्राट थे, वो 800 साल पहले जब युद्ध हुआ तो उनको अरेस्ट करके बंदी बना के मोहम्मद गौरी अफ़गानिस्तान लेकर गया, और उनको ब्लाइंड करके, उनको अंधा करके जेल में डाल दिया, और बाद में पृथ्वीराज जी ने उससे अपना शब्द वेदी बाण से उसको गौरी को मार दिया. इस स्टोरी पर भी अक्षय कुमार की पृथ्वीराज चौहान फिल्म इज़ कमिंग ऑन 3rd जून, रिलीजिंग ऑन 3rd जून. तो वो जो पृथ्वीराज चौहान है 800 सालों से तालिबानी टेररिस्ट जो अफ़गानी हैं, वो उनको शूज़ से मार के, चप्पल मार के उनको इंसल्ट कर रहे थे. तो जब ये बात मुझे तिहाड़ जेल में मालूम पड़ी, तो तिहाड़ से मैं एस्केप हुआ. तिहाड़ के ये जो एस्केप है, ये वन ऑफ द बिगेस्ट एस्केप इन इंडिया इन 2004. तो 2004 में एस्केप होकर सबसे पहले बांग्लादेश, और फिर बांग्लादेश से दुबई होते हुए अफ़गानिस्तान गया, और वहाँ पे करीब 3 महीने में रहा. और इस ड्यूरेशन में मैंने पृथ्वीराज चौहान, सम्राट पृथ्वीराज चौहान, मोहम्मद गौरी, इन सब की कब्र को ढूंढ लिया, और फिर उनकी जो एशिज़, पृथ्वीराज चौहान जी की एशिज़, वहाँ से लेकर वापस भारत आया, और लाकर यहाँ पर उसका कुछ पार्ट उनके एशिज़ का गंगा जी में प्रवाहित किया, और जो कुछ पार्ट है वो जो सामाजिक संगठन है उनके सुपुर्द किया. तो उन्होंने एक चबूतरा बना के स्मारक के रूप में उत्तर प्रदेश में बना दिया. तो ये रीज़न है कि जो तिहाड़ जेल से एस्केप होके अफ़गानिस्तान जाना, और वहाँ से अपने लास्ट हिंदू रूलर की वहाँ से एशिज़ लाना, तो इस कारण से उस पर एक बुक लिखी गई जिसका नाम जेल डायरी तिहाड़ से काबुल कंधार तक है, और अब उस पर बायोपिक बन रही है. तो अभी मैं बेंगलोर आया क्योंकि एक एस राइटर हैं कन्नड़ की, मैडम गीता कश्यप जी. सो शी अप्रोच्ड मी 3 years ago इन मुंबई. तो हम लोग मिले. उन्होंने मुझसे कहा कि ये जो आपकी स्टोरी है ये पूरे इंडिया को मालूम होना चाहिए, क्योंकि ये इसमें पैट्रियटिज़म है, देशभक्ति है, और हमारे देश के जब जो हिंदी नहीं जानते, जो दूसरे लैंग्वेज को जानते हैं, उनको मालूम पड़ेगा, तो उनमें भी देशभक्ति की एक इच्छा जगेगी. तो फिर
उन्होंने किताब लिखने के लिए मुझसे कहा कि मैं किताब लिखना चाहती हूँ इस पूरी जर्नी पर, जो अफ़गानिस्तान की पूरी जर्नी है तिहाड़ से एस्केप होके। तो मैंने कहा कि अगर आपको लगता है आप यू आर वेलकम। तो गीता जी भी हमारे साथ हैं, तो उन्होंने क्यों लिखा, क्यों इस टॉपिक को पसंद किया, वो तो वही बता पाएंगी। बट मैं इसको बहुत अच्छा मानता हूँ, बिकॉज़ फर्स्ट वी ऑल आर इंडियंस, हम सब भारतीय हैं। तो कोई भी लैंग्वेज हो, लेकिन हम सब एक हैं। तो अगर कन्नड़ में भी लोग उसको पढ़ेंगे और कर्नाटका के जो हमारे ब्रदर सिस्टर हैं वो भी हमें जानेंगे, तो आई फील प्राउड। तो सर थोड़ा आपका लाइफ स्टोरी के अंदर जाएंगे सर। पहले 2001 में आपने फूलन देवी को मारा था। आप इसके बारे में कुछ बता सकते हो क्या, क्यों ये हत्या हुआ, आप क्यों उनको मारे सर? देखिए 2001 में जैसा मैंने आपसे बताया कि फूलन का केस मुझ पे लगा, बट क्योंकि ये केस अभी हाई कोर्ट में पेंडिंग है, तो जो केस जब कोर्ट में पेंडिंग होता है तो एक मेरा ये कर्तव्य बनता है कि मुझे अपने व्यूज़ उसमें नहीं देने चाहिए अभी, क्योंकि जो जज होता है वो एज ए गॉड है जब वो अपने सीट पर बैठते हैं। तो इसमें टोटल 12 पर्सन्स थे, जिसमें एक व्यक्ति जेल में ही उसका डेथ हो गया और 10 पर्सन्स एक्यूटेड हो गया। और मुझे उन्होंने नीचे जो सेशन कोर्ट होता है उसने लाइफ इम्प्रिजमेंट दे दिया। तो मैंने करीब 13 to 14 ईयर्स जेल में स्पेंड कर दिया। फूलन को मारा या नहीं मारा उसके बारे में तो कोर्ट डिसाइड करेगा, बट मेरा यही कहना है कि जो बीत गया हम उधर अब डिस्कस ना करें। हम जो आगे देश के लिए अच्छा काम करना चाहते हैं या जो और अच्छा पहले करा उसके बारे में हम बात करें। सर तिहाड़ जेल भारत में एक सिक्योर्ड जेल है, आप उधर से कैसे एस्केप हुए सर? आपका कुछ प्लानिंग था फिर ऐसा एक सेफेस्ट जेल के अंदर से आप बाहर कैसे आए सर? देखो ये इन 2004 व्हेन आई एस्केप्ड फ्रॉम तिहाड़ जेल, तो ये एक दिन में नहीं हुआ, इसके लिए बहुत तैयारी हुआ। पहले कई प्लानिंग्स फेल हुआ और एक प्लानिंग फेल हुआ, दूसरी प्लानिंग फेल हुआ, बट ट्राई एंड ट्राई तो 2004 में सक्सेस हुआ। और वैसे तो यू विल सी इन फिल्म कि हाउ आई एस्केप्ड फ्रॉम तिहाड़ जेल, बट इन शॉर्ट आई कैन टेल यू कि तिहाड़ से निकलने के लिए कुछ मेरे जो साथी थे वो एज अ पुलिसमैन बनकर तिहाड़ जेल में आए और उन्होंने कहा कि शेर सिंह को हमें कोर्ट में लेके जाना है। तो वो जेल वाले मुझे उनके हैंड ओवर किए। आफ्टर 30 minutes real policemen came, then they came to know that fake policeman had taken the शेर सिंह। तो फिर पूरे देश में रेड अलर्ट हो गया। तो विस्तार से आप फिल्म में या जो बुक आएगी अब तो कन्नड़ में भी आएगी, तो पूरा विस्तार से कि हाउ आई एस्केप्ड और कैसे मैं अफ़गानिस्तान गया, तो उसमें आपको देखने और पढ़ने को मिलेगा। ಇಷ್ಟೊತ್ತು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಶೇರ್ ಸಿಂಗ್ ರಾಣಾ ಅವರು ಅವರ ಜೀವನವನ್ನು ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡಿದ್ರು. ಈಗ ಅವರ ಜೀವನದ ಬಗ್ಗೆ ಬುಕ್ ಬರೀತಿರುವ ನಮ್ಮ ಕನ್ನಡಿಗತಿ ಮೇಡಮ್ ಇದ್ದಾರೆ, ಸೊ ಅವ್ರನ್ನೇ ಕೇಳೋಣ. ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವರೇ ಇಂಟ್ರಡ್ಯೂಸ್ ಮಾಡಿ ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ಯಾಕೆ ಇವರು ಸ್ಟೋರಿನ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕಂತ ಇವ್ರಿಗೆ ಆಸಕ್ತಿ ಬಂದಿದೆ ಅಂತ. ಸೊ ಬನ್ನಿ ಮೇಡಮ್ನೇ ಕೇಳೋಣ. ಮೇಡಮ್ ನಮಸ್ಕಾರ. ನಮಸ್ಕಾರ. ಮೇಡಮ್ ಈಗ ಹೇಳಿ ಮೇಡಮ್, ಇವ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಯಾಕೆ ಬುಕ್ ಬರೀಬೇಕು ಮತ್ತು ಇದರಿಂದ ಏನು ಮೆಸೇಜ್ ಕೊಡಬೇಕಂತ ನೀವಿದ್ದೀರಾ ಮೇಡಮ್? ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ಇವ್ರ ಹೆಸರು ಕೇಳಿದಾಗ ಒಂದು ಹಿಸ್ಟಾರಿಕಲ್ ಹೆಸರು ಅನ್ನಿಸ್ತು, ಶೇರ್ ಸಿಂಗ್ ರಾಣಾ ಅಂತ. ಇದು ಹಿಸ್ಟಾರಿಕಲ್ ಹೆಸರಾ ಅಥವಾ ಇವರು ಬದುಕಿದಾರ ಅನ್ನೋದೇ ಫಸ್ಟ್ ನಂಗೆ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಆಯಿತು.
ಓದ್ತಾ ಹೋದಂಗೆ ತುಂಬ ಶಾಕಿಗೆ ಒಳಗಾದೆ. ಇವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಕನ್ನಡದವ್ರಿಗೆ ಏನೂ ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲಲ್ವಾ, ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಗೆ ಯಾಕೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ. ಕೊನೆಗೆ ಅವ್ರನ್ನ ನನ್ನ ಸರ್ನ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿದೆ. ಇವ್ರದ್ದು ಲೈಫಲ್ಲಿ 2 ಭಾಗ ಇದೆ. ಒಂದರಲ್ಲಿ ವಿಲನ್ ಥರ ಇದ್ದಾರೆ, ಒಂಥರ ಹೀರೋ, ಒಂದು ಸೆಕೆಂಡ್ ಹಾಫಲ್ಲಿ ಹೀರೋ ಥರ ಇದ್ದಾರೆ. ಬಹಳಷ್ಟು ಕ್ವಶನ್ಸ್ಗಳಿದ್ದು ಯಾಕೆ ಏನು ಎಂತ ಅಂತ. ಸೊ ಸರ್ ಕಡೆ ಹೋಗಿ ಮಾತಾಡಿದ ಮೇಲೆ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಕತೆ ನನ್ನ ಮುಂದೆ ತೆರ್ಕೊಳ್ತು. ಅದು ಹೇಗಿತ್ತು ಅಂತಂದರೆ, ಅದು ಕನ್ನಡದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಏನಂತಂದ್ರೆ ಕಾಗದದ ಹುಲಿಗಳು, ಫೇಸ್ಬುಕ್ಕು, ಟ್ವಿಟರು, ಅದರಲ್ಲಿ ಎಷ್ಟೊಂದು ಹೋರಾಟಗಳನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಇಂಥ ಶೇರ್ಸಿಂಗ್ ರಾಣಾ ಅಂಥವರು ಏನೂ ಹೇಳಲ್ಲ, ನಮ್ಮ ಕೆಲಸ ತಾವು ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ. ಇಂಥ ರಿಯಲ್ ಹೀರೋಗಳ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತಿನ ಯೂತ್ ಆಯಿತು, ಇವತ್ತಿನ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಆಯಿತು ತಿಳ್ಕೊಬೇಕಾಗಿದೆ. ಮತ್ತು ಶೇರ್ಸಿಂಗ್ ರಾಣಾ ಅವ್ರದ್ದು ಲೈಫ್ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಏನಿದೆಯೋ, ನಮ್ಮ ಭಾರತದ ಪೂರ್ತಿ ಸಿಸ್ಟಮ್ ಏನಿದೆಯೋ ಅದನ್ನು ಕಣ್ಮುಂದೆ ನಿಮ್ಗೆ ತೆರೆದಿಡುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿಯ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರಗಳು, ಇಲ್ಲಿಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ಹೇಗಿದೆ ಅಂಥೇಳಿ. ಮತ್ತು ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ರಾಜರ ಆಶ್ರಯವನ್ನು ಪಡೆದಂತಹ ಕವಿಗಳು ರಾಜರಿಗೆ ಒಲಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಅಂಥೇಳಿ ಏನೇನೋ ಹಿಸ್ಟ್ರಿಗಳನ್ನ ಬರೆದ್ರು. ಅದರಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಸುಳ್ಳಿತ್ತು. ಬಟ್ ಸರ್ದು ಹೆಂಗಿದೆ ಅಂದರೆ, ಮುಂದೊಂದು ದಿನ ಇದು ಒಂದು ಹಿಸ್ಟ್ರಿ ಒಂದು ಭಾಗ ಆಗುತ್ತೆ, ಸತ್ಯ ಬರೀಬೇಕನ್ನೋದಕ್ಕೆ ನಾನು ಸರ್ಗೆ ಹೇಳಿದೆ, ನನ್ನ ಮನಸ್ಸಿಗೆ ಏನಾದರೂ ಇಷ್ಟ ಆದರೆ ಅದು ನ್ಯಾಯಯುತವಾಗಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಬರಿತೀನಿ, ಹೆಸರಿಗೋಸ್ಕರ ನಾನು ಬರೆಯಲ್ಲ ಅಂತ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು 3 ವರ್ಷ ರಿಸರ್ಚ್ ಮಾಡಿದೆ. ಫುಲನ್ ದೇವಿಯವ್ರ ಎಲ್ಲಿ ಅವ್ರದ್ದು ಹತ್ಯಾಕಾಂಡಗಳೆಲ್ಲ ಅದು, ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋದೆ, ಜನರನ್ನು ಮೀಟ್ ಆದೆ. ನಾನು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಜಾಸ್ತಿ ಮಾತಾಡೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ಈಗಾಗಲೇ ಅದು ಕೇಸ್ ನಡೀತಾ ಇರೋದ್ರಿಂದ. ಬಟ್ ನಿರಪರಾಧಿಗಳನ್ನು ಅವರು ಕೊಂದಿದ್ದು ಮಾತ್ರ ನಿಜ. ಫುಲನ್ ದೇವಿಯವರು ಆ ಫ್ಯಾಮ್ಲಿಗೂ ಇವತ್ತಿಗೂ ನರಳ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಆಮೇಲೆ ಅವರು ತಿಹಾರ್ ಜೈಲಿಂದ ಹೊರಗೆ ಹೋಗೋದೇನಿತ್ತಲ್ವ, ಅದು ಕಿರಣ್ ಬೇಡಿಯವ್ರಿಗೂ ಸಹ ಆಶ್ಚರ್ಯ ಉಂಟು ಮಾಡಿರೋದು. ಅದು ಅಸಾಧ್ಯವಾದಂಥ ಕೆಲಸ. ಅಲ್ಲಿಂದ ತಿಹಾರ್ದಿಂದ ಅವ್ರ ತಾಲಿಬಾನ್ದೇನು ಪ್ರಯಾಣ ಇತ್ತಲ್ವ, ಅದು ತುಂಬ ರೋಚಕವಾಗಿದೆ. ಬರೀಬೇಕಾದಾಗ ನಾನು ಎಷ್ಟು ಖುಷಿಯಿಂದ ಬರೆದಿದ್ದೀನೋ, ನಮ್ಮ ಕನ್ನಡದವರು ಅಷ್ಟೇ ಖುಷಿಯಿಂದ ಅದನ್ನು ಎಂಜಾಯ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಹೇಳಬೇಕೇನಂತಂದರೆ, ನಾನು ಬರೀ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬರಿತಾ ಇಲ್ಲ ಈ ಬುಕ್ಕನ್ನು. ಕನ್ನಡ, ಮರಾಠಿ, ತಮಿಳ್, ತೆಲುಗು, ಕೊಂಕಣಿ, ತುಳು ಭಾಷೆಯಲ್ಲೂ ಸಹ ಬುಕ್ ತರ್ತಾಯಿದ್ದೀನಿ. ಕಾರಣ ಇಷ್ಟೇ, ನಮ್ಮ ಸೌತ್ ಇಂಡಿಯಾದವ್ರಿಗೆ ಇವ್ರ ಬಗ್ಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ತಿಳ್ಕೋಬೇಕು ಅಂತ. ಇದು 2 ಥರದ ಬುಕ್ ಬರ್ತದೆ, ದೊಡ್ಡವ್ರಿಗೆ, ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ. ಇದು ಡಾಕ್ಟರ್ ಗೀತಾ ಕಶ್ಯಪ್ ಅವರ ಮಾತುಗಳು. ಕ್ಯಾಮ್ರಾಮನ್ ಅಜರ್ ಜೊತೆ ನವೀನ್, ಪಬ್ಲಿಕ್ ನೆಕ್ಸ್ಟ್, ಬೆಂಗಳೂರು. Download Public Next.